हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा स्क्रीनवर तुम्हाला द्वितीय सत्र संकलित चाचणी विषय विज्ञान द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर या ठिकाणी दिसत आहे. एकूण गुण आहेत 50. मित्रांनो, हा पेपर तुमच्यासाठी खास असणार आहे. यातले बरेच प्रश्न किंवा हाच पेपर तुम्हाला तिथे येऊ शकतो. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. शेवटपर्यंत पहा. आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे. बघा प्रश्न आहे पहिला. आपल्या दीर्घिकेचं नाव डॅश डॅश हे आहे. मी तुम्हाला या ठिकाणी उत्तरं देखील याची दिलेली आहेत. उत्तरासह हा पेपर असणार आहे, त्यामुळे व्यवस्थित पहा. बघा, कोणीही स्किप करायचं नाही आहे. या ठिकाणी रिकाम्या जागा भरा हा 2 गुणांचा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जो प्रश्न आहे तो देखील जोड्या लावा आहे, तो 2 गुणांचा असणार आहे. मी खाली या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावून दिलेल्या आहेत. प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. चला पुढे बघा. या ठिकाणी चूक की बरोबर ती लिहा असं दिलेलं आहे. 2 गुणांसाठी असणार आहे तो प्रश्न. बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे उपयोग लिहा. याच्यामध्ये त्यांनी आम्ल, काच या ज्या काही गोष्टी आहेत त्याचे उपयोग लिहायला सांगितलेले आहेत. आम्लाचा उपयोग आपण त्याचं समोर उत्तर दिलेलं आहे, रासायनिक खते तयार करण्यासाठी, जसं की सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल आहे ना. फरशी किंवा स्वच्छतागृह साफ करण्यासाठी, जसं की हायड्रोक्लोरिक आम्ल. औषधे आणि रंग तयार करण्यासाठी. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला त्या शब्दाच्या पुढं त्याची उत्तरं दिलेली आहेत. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, 2 नावे लिहा. तर संयोग जे आहे त्याची 2 नावं लिहायची होती. तुम्हाला ते उत्तरामध्ये दिलेलं आहे. ग्रहाची 2 नावं लिहायची होती, ते पण उत्तरामध्ये दिलेलं आहे. कार्य लिहा असं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. तर रक्ताची 2 कार्य लिहायची होती. तर उत्तरामध्ये तुम्हाला दिलेलं आहे वायूंचे वहन आणि पुढचं दिलेलं आहे संरक्षण म्हणजे रोगप्रतिकारक. त्याचं तुम्हाला या ठिकाणी समोर तुम्हाला विश्लेषण पण त्याचं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न दिला होता लयकारिकांचे 2 कार्य लिहा. बघा या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते मी लिहून दिलेलं आहे. बघा मित्रांनो, पेपर जो आहे हा पेपर तुम्ही व्यवस्थित पाहून जा. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की होणार आहे. बघा, आणि कमेंटमध्ये सांगावर तुम्हाला पुढचा पेपर कोणता पाहिजे ते. या ठिकाणी दिलेलं आहे रासायनिक समीकरणे पूर्ण करा. त्याचंही उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे खालील प्रसंगी तुम्ही काय कराल. तो देखील 2 गुणांचा प्रश्न आहे. प्रश्न विचारला होता की प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल, है ना. ते पण तुम्हाला लिहायचं आहे. उत्तर दिलेलं आहे. अगदी सविस्तर उत्तरं याची तुम्हाला दिलेली आहेत. तुम्ही पेपर जो आहे तो व्यवस्थित पाहून जायचा आहे. तक्ता पूर्ण करा असा एक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, विघटक हे दिलेले आहेत. तर त्याची तुम्हाला लिहायचं आहे. उत्पादक कोण आहे, प्राथमिक भक्षक कोण आहे, द्वितीय भक्षक कोण आहे, विघटक कोण आहे, या सगळ्या गोष्टी तिथे लिहायच्या. उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4 लिहायचे आहेत. 4 गुण आहेत. एका प्रश्नाला 1 गुण आहेत. तारांच्या 3 अंतिम अवस्था कोणत्या आहेत. ताऱ्यांची जी अवस्था असतात त्या अवस्था विचारल्यात. त्याच्यामध्ये उत्तर आहे श्वेतबटू, न्यूट्रॉन तारा आणि कृष्णविवर. मानवी रक्ताचे गट जे आहेत किती व कोणते आहेत असं पण विचारलेलं आहे, है ना. हे जे कंसात दिले ते तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे की यात RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह असे उपप्रकार मिळून एकूण 8 गट तयार होतात, पण मुख्य गट 4च आहेत. हे तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे. तुम्हाला तिथं उत्तरामध्ये लिहायची आवश्यकता नाही आहे. पुढे बघा, ध्वनीची पातळी जी आहे ते विचारलेलं आहे. कोणत्या एककात मोजतात, है ना, डेसिबलमध्ये. कॅलिडोस्कोपचे कार्य कोणत्या गुणधर्मावर अवलंबून आहे. बहुविध परावर्तन या गुणधर्मावर आहे. प्लास्टिकचे 2 गुणधर्म लिहा असं पण या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. विजेचे दुर्वाहक. त्याच्यानंतर पुढे बघा, फरक स्पष्ट करा एक प्रश्न दिलेला आहे. कोणतेही 2 लिहायचे, 4 गुणांसाठी आहेत. आम्ल, आम्लारी, धमनी, शिरा, प्राणीपेशी, वनस्पती पेशी, है ना. यातले 80 ते 90% प्रश्न तुम्हाला ॲज इट इज दिसतील. त्याच्यामुळे तुम्ही आहे ना हे व्यवस्थित करून जा.
बघा आमला आमलारी याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. सगळ्यांनी व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. 4 पॉईंट दिलेले आहेत 2 गुणांसाठी असल्यामुळं. पुढे बघा इथं धमनी आणि शिरा याबद्दल पण याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. 4 पॉईंट लिहायचे आहेत. प्राणीपेशी वनस्पती पेशी याचं पण उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे प्रश्न आहे शास्त्रीय कारणे द्या. कोणतेही 2 4 गुणांसाठी आहेत. पांढऱ्या रक्तपेशींना सैनिक पेशी असे म्हणतात. त्याचं कारण तुम्हाला द्यायचं आहे. 2 गुणांसाठी प्रश्न आहे हा. चंद्रावरील अंतराळवीरांचं बोलणं एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येत नाही. त्याचंही तुम्हाला कारण द्यायचं आहे. परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात. तर का बरं उत्पादक म्हणतात ते तुम्हाला सांगायचं आहे. उत्तरं मी दिलेली आहेत तुम्हाला. काही टेन्शन घ्यायचं नाही. व्यवस्थित फक्त तयारी करून जायचं आहे. कुठं शोधत बसायचं देखील गरज नाही. सुबक आकृती काढून नावे द्या. 2 आकृत्या काढायच्या आहेत. 4 गुणांसाठी आहे. एक आहे वनस्पती पेशी, कॅलरी मापी, प्रकाशाचे परावर्तन नियम है ना, परावर्तनाचे नियम. पहिली बघा आकृती इथे दिली आहे वनस्पती पेशी. दुसरी या ठिकाणी दिली आहे कॅलरी मापी आणि तिसरी आहे प्रकाशाचे परावर्तनाचे नियम जे आहे परावर्तन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. पुढे बघा 2 उदाहरणं दिलेली आहेत ते सोडवायचे आहेत. 4 गुणांसाठी असणार आहेत है ना. या ठिकाणी उदाहरण मी तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे. 68 डिग्री फॅरनहाइट तापमान सेल्सिअस व केल्विन या एककात किती असेल असं विचारलेलं आहे. बघा याचं सूत्र पण दिलेलं आहे. व्यवस्थित तयारी करून जा. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला भेटतील. दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघा. जर परावर्तित किरण स्तंभिकेशी 60 डिग्रीचा कोन करत असेल तर आपाती किरण स्तंभिकेशी किती अंशाचा कोन करेल है ना. काय दिलेलं आहे तर परावर्तन कोन दिलेला आहे ना. याचं तुम्हाला माहिती असेल. आपाती किरण स्तंभिकेशी 60 डिग्रीचाच कोन करेल तर का बरं करेल. कारण परावर्तन कोन आणि आपाती कोन हे नेहमी काय असतात समान मापाचे असतात. त्याचं उत्तर दिलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे. कोणते 2 सोडायचे आहेत पण तिसरा तुम्हाला दिलेलाच आहे. एका अर्धा मीटर लांबीच्या स्टीलच्या सळाईचे तापमान 60 डिग्री सेल्सिअसने वाढवले तर तिच्या लांबीत किती वाढ होईल. लॅम्बडा पण इथं दिलेला आहे. त्यानुसार तुम्हाला ते काढायचं आहे. या ठिकाणी बघा हे अशा प्रकारे उत्तर असणार आहे. बघा पुढचा प्रश्न आहे. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. कोणतेही 2 6 गुणांसाठी असणार आहे. याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. फोर आर सिद्धांत देखील तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. उदाहरणासह स्पष्ट करायचं आहे. त्याचे उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. मानवी हस्तक्षेपामुळे होणारे परिसंस्थांचा ऱ्हास तो देखील स्पष्ट करायचा आहे. पुढचा प्रश्न असा दिलेला की परावर्तनाचे नियम आकृतीसह स्पष्ट करा किंवा मानवी श्वसन संस्था आकृतीसह स्पष्ट करा. दोन्हीपैकी एक करायचं आहे. बघा पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम. नियम देखील दिलेले आणि हे आहे मानवी श्वसन संस्था. त्याच्यामध्ये नाक, घास, श्वसन नलिका, फुफ्फुसे, श्वासपटल या संदर्भामध्ये देखील माहिती द्यायची आहे. आणि हा होता तुमचा विज्ञान या विषयाचा पेपर. अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे. तुम्ही बिलकुल याला स्किप करायचं नाही. व्यवस्थित हा पेपर पाहून जायचा आहे. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. चला थांबू या ठिकाणी आणि आपण व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. थांबू या ठिकाणी. भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.